हॅलो पूर्ण करतं. कशा आहेत मित्रांनो? आपल्याला कुठे जायचं होतं माहिती का? सकाळी सकाळी आपण मस्त परणा वगैरे घरून तयार झाल्या होत्या, तर आपल्याला जायचं होतं नांदेडला. मग काय पूर्ण स्टेशनवर येऊन आपण गाडीची वाट बघत होत्या. 10-15 मिनिटातच आपली गाडी आली आणि आपण गाडीमध्ये बसल्या होत्या. गाडीमध्ये एवढी गर्दी होती की आपल्याला दरवाजापाशी थांबावं लागलं. तर मला वाटलं होतं आपली गाडी चुडाव्याला थांबन, पण आपली गाडी चुडाव्याला थांबली नव्हती. असं वाटलं होतं की चुडाव्याला थांबली नाही गाडी, तर लिमगावला पण थांबत नाही. पण काय करावं, लिमगावला ट्रेनची क्रॉसिंग होती, तर गाडीला थांबावं लागलं. तर बघू शकता ज्या ट्रेनची क्रॉसिंग आहे ती किती जोरात नेत होती. तर ट्रेन निघाल्यानंतर वाणेगावला थांबून वाटलं, पण थांबली नाही. डायरेक्ट नांदेडला येऊन थांबली. आयला निमिषाने. मग काही स्टेशनवर उतरून बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर थोडे सिनेमॅटिक शूट घेतले. मग काय आपण ताराभाऊ आपल्याला दिसला होता. ताराभाऊच्या ऑटोमध्ये बसल्या होत्या. ताराभाऊचं मन एवढं चांगलं की ताराभाऊचं एक दिवशी आपल्याला कडा आवडलं होतं, तर आपण मागितलं होतं, तर ताराभाऊनं आपल्याला दिलं होतं. आणि जाता जाता ताराभाऊ पैसे पण नको देऊ म्हणू लागला, पण आपण दिले. कारण कामाच्या टायमाला काम असते आणि पैशाच्या टायमाला पैसे. तर घराकडे आल्यावर मेडिकलवर आपल्याला बघू शकता कोण भेटले, बबल्या आणि रोहित. हे बघा एक चोर भेटले आम्हाला. थोडस समोर गेल्यावर बघू शकता आपल्याला अजून कोण भेटले, आदित्य. तर घरी आराम केला थोडा. आजिंबाई सोबत बाहेर गेला, कारण आपल्याला बाहेर काहीतरी सामान घ्यायचं होतं. तर दुकानामध्ये आल्या त्या भाऊनं आपल्याला हाय केलं, या भाऊनं आपल्याला हाय केलं. तर बघू शकता शर्ट कसा आहे का सोन्याचा शर्ट. काळजाच्या जवळ कोण आहे शर्ट. शर्ट घेतला आणि आजिंबाई सोबत थोडी पाणीपुरी खाल्ली. आणि आजिंबाईनं आपल्याला गाडीवरती रेल्वे स्टेशनवर सोडलं आणि आपण रेल्वे स्टेशनवरून ट्रेनची वाट बघत बसल्या होत्या. तेवढ्यामध्ये ट्रेन आली आणि आपण ट्रेनमध्ये बसल्या होत्या. आणि ट्रेनमध्ये बसायच्या आधी आपण बघितलं होतं स्टेशनवर एवढा गर्दा होता. आणि ट्रेन आली आणि ट्रेन निघल्यावर स्टेशनवर एकही माणूस दिसत नव्हतं. कारण का गाडी कोणत्याच स्टेशनवर थांबली नाही, फक्त पूर्णाला येऊन थांबली आणि आपण पूर्णाला पोहोचल्या. अशा प्रकारे आजचा ब्लॉग समाप्त झाला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.